तो दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्त्व आहे. अतिशय पुण्यकारक असा हा दिवस असतो आणि या दिवशी आपण काळ्या तिळाचे कोणते उपाय करायचे आहेत हे आपण माहिती करून घेणार आहोत. तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने सर्वांचा दिवस आनंदात आणि सुखात जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. तर काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्यदेवाची उपासना, स्नान, दानाचं अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याची ही प्रथा आहे. त्याचबरोबर या दिवशी शास्त्रात काळ्या तिळासंबंधित अनेक असे उपाय सांगितलेले आहेत आणि हे उपाय केल्याने शनिदोष असेल किंवा साडेसातीचा त्रास होत असेल किंवा पितृदोष असेल किंवा आर्थिक समस्या असतील तर या सर्वांचं निराकरण होऊ शकतं. तर काळ्या तिळाचे कोणते उपाय करायचे आहेत ते आपण आता पाहूया. मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा पौष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी काळ्या तिळाचं दान करायचं आहे. काळं तीळ दान केल्याने काय होतं तर राहू केतूच्या ज्या काही अशुभ परिणाम असतात तर त्या अशुभ परिणामांपासून आपली सुटका होत असते. म्हणून काळ्या तिळाचं दान करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर त्यानंतर की पौष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ दान केल्याने कालसर्पयोग असेल आणि पितृदोष असेल तर ते देखील कमी होण्यास मदत होत असते. त्याबरोबरच मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी दोष आहे किंवा शनीची साडेसाती सुरू आहे अशांनी पौष महिन्यातील प्रत्येक शनिवारी वाहत्या पाण्यात काळे तीळ प्रवाहित करायचे आहेत. त्यामुळे शनी दोष असेल किंवा शनीचा जो काही त्रास होत असेल तर ते त्रास कमी होण्यास मदत होत असते. जीवनातील संकट कमी होत असतात. जे काही त्रास तुम्हाला होत आहेत, प्रत्येक कामात अयशस्वी होणं किंवा अनेक अडचणींना सामोरं जात असतील तर त्या त्रासापासून नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यानंतर की मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा पौष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी काळ्या तिळासोबतच काळे उडीद, काळ्या कपडे दान केल्यास आर्थिक समस्या असतील तर त्यांचं निराकरण होऊ शकतं. म्हणजेच काय की काळे तीळ तर दान करायचेच आहे, त्यासोबतच काळे उडीद दान करू शकतात, काळे कपडे दान करू शकतात. आणि या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. तर ह्या दिवशी तिळाचं दान करायचं आहे, त्यासोबतच अन्नदान देखील जमेल त्या पद्धतीने जरूर करायचं आहे. तर आयुष्यातील अडीअडचणी, त्रास, संकट कमी होण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत प्रत्येक शनिवारी दुधामध्ये काळे तीळ मिळून म्हणजे दूध घ्यायचं, त्याच्यात काळे तीळ टाकायचं आणि ते पिंपळाच्या झाडाजवळ मुळांजवळ ते अर्पण करायचं आहे. हा उपाय प्रत्येक शनिवारी केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळेल. त्याचबरोबर आर्थिक समस्यांचं निराकरण होऊन प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. मनातील ज्या काही तुमच्या इष्ट मनोकामना असतील त्या पूर्ण होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. तर आपल्या सनातन धर्मात तिळाचं अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलेलं आहे. काळ्या तिळाबद्दल बोलायचं झालं तर पूजेमध्ये काळ्या तिळाचा वापर अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रातही काळ्या तिळाच्या वापराचे महत्त्व अतिशय विस्ताराने सांगितलेलं आहे. तर जीवनातील विविध प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी काळ्या तिळाचे अनेक उपाय आपण करू शकतो. जसं मी अगोदर सांगितलं त्यातला तुम्हाला जमेल तो उपाय जरूर करा. त्याचबरोबर पैशांची कमतरता असेल तर बऱ्याच काळापासून पैशांच्या तुटवड्याने किंवा जे काही आर्थिक तंगी तुम्हाला भेडसावत असेल किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर दर शनिवारी काळ्या कपड्यात
काळे तीळ आणि काळे उडीद गरजूंना दान करायचे आहेत. म्हणजे काळ्या कपड्यामध्ये हे तुम्ही देऊ शकतात किंवा काळे कपडे, तीळ आणि काळे उडीद गरजूंना जरूर दान करा. या उपायाने तुमची बचत होईल, त्याचबरोबर तुमचा जो काही व्यवसाय असेल तोही चांगला चालेल आणि पैशांच्या जी काही कमतरता आहे ती नक्कीच दूर होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर ज्या व्यक्तीवर सूर्याचा प्रभाव पडतो त्याने सकाळी लवकर उठून स्नान करून तिलांजली करावी की सूर्यग्रह यामुळे बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व कामे सफल होतात, आपण प्रत्येक कामात यशस्वी होत असतो. सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे, त्यात देखील काळे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर महत्त्वाचं की शनीची महादशा असेल, 7.5 असेल किंवा ते जे काही त्रास असतील ते टाळायचे असतील तर मोहरीच्या तेलात मुठभर तीळ मिसळून शनिवारी शनिदेवांना अर्पण करा. या उपायाने विशेषतः शनीच्या महादशेमध्ये नक्कीच तुम्हाला आराम मिळेल, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा आणि सोपा असा पण खूप जास्त प्रभावी उपाय प्रत्येकाने जरूर करा. तर राहू केतूचा दुष्परिणाम असेल तर तो निवारण होण्यासाठी आर्थिक अडचणी किंवा नोकरीत अनेक अडचणी येत असतील, अडथळे येत असतील तर अशा वेळेला पाण्यात काळे तीळ मिसळून दर सोमवारी आणि शनिवारी शिवलिंगावर हे अर्पण करायचं आहे. जल घ्यायचं, त्यात काळे तीळ टाकायचे, महादेवांचा कोणताही मंत्र बोलत महादेवांच्या शिवलिंगावर हे जल आपण अर्पण करायचं आहे. त्यात काळे तीळ टाकायचे आहेत, कारण पाण्यामध्ये काळे तीळ टाकून महादेवांना अभिषेक केला तर नक्कीच राहू केतूचा दुष्परिणाम कमी होऊन तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. आणि जेव्हा तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण कराल तर महादेवांचा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाजवळ काळे तीळ अर्पण करायचं आहे, जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. त्यामुळे घरातील वादविवाद देखील कमी होण्यास मदत होत असते. त्यानंतरचा उपाय आहे की जर तुमचा वाईट काळ सुरू असेल किंवा एखाद्या कामात सदैव अपयश मिळत असेल तर अशा वेळेला मुठभर काळे तीळ घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून फिरवून घराच्या उत्तर दिशेला टाकायचे आहेत. म्हणजेच एक मूठ काळे तीळ घ्यायचे आहेत आणि तीच मूठ प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवून, तर ते किती वेळा फिरवायचं आहे ते तुम्ही 7 वेळा उतरवायचं आहे. तर 7 वेळा वगैरे ज्या पद्धतीने आपण दृष्ट वगैरे काढतो तशाच पद्धतीने आपण ते डोक्यावरून फिरवून घराच्या उत्तर दिशेला बाहेर टाकायचं आहे. तर घराच्या उत्तर दिशेला टाकणं जर शक्य नसेल तर ते तुम्ही पाण्यात प्रवाहित केले तरीही चालू शकतं. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर की जर समजा आरोग्याच्या समस्या असतील, आरोग्य चांगलं राहत नसेल तर अशा वेळेला तुम्ही एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे. त्यावेळेला महादेवांचा अभिषेक करताना ओम नमः शिवायचा किंवा कोणत्याही मंत्राचा जप करत महादेवांना अभिषेक करायचा आणि त्यांना शमीचं फूल असेल किंवा शमीपत्र असेल किंवा बेल असेल तर शमीपत्र आणि बेल हे सुद्धा महादेवांना अर्पण करायचं आहे. त्यामुळे जो काही तुम्हाला आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत त्यांचं नक्कीच निराकरण होईल. त्याचबरोबर जलाभिषेक केल्यानंतर फक्त पाण्याचा अभिषेक करायचा आहे महादेवांना आणि ते जे जल आहे तर ते घरी आणून घरात शिंपडायचं आहे आणि जी कोणी व्यक्ती असेल की जिला आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना ते प्यायला द्यायचं आहे. ते तीर्थ त्यांना प्यायला द्यायचं आहे. तर लक्षात घ्या, महादेवांना पाण्यामध्ये तीळ टाकून त्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर फक्त साध्या पाण्याने अभिषेक करायचा आणि त्यावेळेला ते जे पाणी असेल तर जलधारी असते, तिथून जेव्हा ते पाणी वाहत असतं तर ते पाणी तुम्ही घरी घेऊन यायचं आहे आणि घरात ते शिंपडायचं आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या असतील त्यांना त्या व्यक्तीला ते पाणी प्यायला द्यायचं आहे. मग ते अगदी 1 चमचा पाणी असेल तरीही चालू शकतं. ते तीर्थ अतिशय दिव्य आणि चमत्कारिक असं तीर्थ असतं. म्हणून प्रत्येक वेळेला जेव्हाही तुम्ही महादेवांना पाण्याचा अभिषेक करतात तर घरी तीर्थ आणून ते घरात शिंपडायचं आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने ते प्राशन केलं तरीही चालू शकतं. किंवा ज्या व्यक्तीला
आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनाही तुम्ही ते दिलं तरीही तुम्हाला नक्कीच त्यांच्या आरोग्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. हा खूप साधा सोपा उपाय आहे, पण जरूर करा. ह्या उपायामुळे घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते. घरात जे काही वाईट बाधा त्रास होत असेल त्यांचंही निराकरण होऊन आपण प्रत्येक कामात यशस्वी होतो आणि आरोग्याच्या समस्या दूर होण्यास जरूर मदत होत असते. तर असे हे अतिशय दिव्य आणि चमत्कारिक असे उपाय आहेत. तर काळ्या तिळाचे उपाय हे जर तुम्हाला आवडले असतील, यातले जेवढे उपाय जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा आणि इतरांना देखील सांगायला विसरू नका. नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून इतरांपर्यंत शेअर करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.